नमस्कार, मी वर्षा नलावडे बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। न्यूज टॉप 9 बघायचंय। सुरुवातीला बघूयात खरातचे कारनामे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात। नाशिकच्या भोंदू अशोक खरातची पोलीस कस्टडी आज संपणार आहे आणि भोंदू खरातला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार। भोंदू खरातवरती आतापर्यंत 11 गुन्ह्यांची नोंद आहे। यापैकी 9 महिला अत्याचाराचे तर 2 फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीमध्ये धक्कादायक माहिती उघडकीस। तू दिसायला सुंदर आहेस, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाहीये असं खरात महिलांना बोलायचा। खरात प्रकरणामध्ये नवनवे धक्कादायक खुलासे समोर। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता। सावकारी आणि हवालामार्फत देश-विदेशामध्ये शेकडो कोटींची हेराफेरी। व्यावसायिक आणि नेत्यांचा काळा पैसा खरात व्याजानं देत असल्याचा संशय। खरातच्या औकस कार्यालयाची एसआयटीकडून पुन्हा तपासणीमध्ये खरातच्या कार्यालयातील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीसही थक्क। खरातच्या केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच अतिगडद काळ्या रंगाची होती। चाकणकरांवर देखील गुन्हे दाखल करून अटक करा। खरातला राजकीय पाठबळ देणाऱ्यांना अभय देऊ नका। खरात प्रकरणी चाकणकरांना सह आरोपी करण्याची विकास लवांडे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। चाकणकरांना पुढे करून सहकार्यांना वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे। नेत्यांचे पाप लपवण्यासाठी चाकणकरांचा वापर केला जातोय। भास्कर जाधवांची टीका। सरकारनं चाकणकरांवरती कारवाई करून थांबू नये। खरात प्रकरणात असलेल्या सगळ्यांवरतीच कारवाई करावी, भास्कर जाधवांची मागणी। ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं असं होत नाही। खरातनं महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्यासंदर्भात माहिती नव्हती। घटनेचा निषेध करतो। खरातला कठोर शिक्षा मिळायलाच हवी। आरोपांवरती दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण। दीपक केसरकरांनी 39 आमदारांची नावं जाहीर करावीत, विजय वडेट्टीवार यांची मागणी। खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का, असं विधान केसरकरांनी केलं होतं। खरातवरती जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून जन्मठेपेची शिक्षा द्या। सिन्नरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची मागणी। आता पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये राजकीय टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंदच आहे। आमदार सुनील शेळके यांची ही प्रतिक्रिया आहे। तर अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्र पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळाला हवा, शेळकेंचं वक्तव्य। विलीनीकरणाची चर्चा सध्या कुठेही नाहीये। विलीनीकरणावरती राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्र पवार निर्णय घेतील। सुनेत्र पवार यांचं नेतृत्व सर्वांनी स्वीकारलं। TV9 मराठीसोबत बोलताना सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार। ऑपरेशन टायगर होणार की ऑपरेशन तुतारी हे योग्य वेळेत समजेल, शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंचा दावा। लोकप्रियता वाढवण्यासाठी ज्योती वाघमारे विधान करतायत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। यामध्ये काहीही तथ्यता दिसत नाहीये, वडेट्टीवार यांची टीका। देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवरती कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। घरगुती गॅसच्या पुरवठ्यामध्ये 75% वाढ, वाढणाऱ्या किमतीचा भार सरकारनंच सहन केला, फडणवीसांकडून स्पष्ट। मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीत खोटं बोलतायत, सगळं काही सुरळीत आहे, मग केरोसिन का सुरू केलंय, भास्कर जाधवांचा सवाल। 8 ते 10 वर्षांपासून बंद असलेलं केरोसिन का वाटताय, जाधवांची टीका। जिथे पीएनजीचं वाटप सुरू आहे तिथे तातडीने पीएनजी घ्यावं। 3 महिन्यांनंतर त्या ठिकाणी कदाचित एलपीजी बंद होईल। पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। अकोल्यामध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याचा आज पहिला बळी। गॅससाठी रांगेत उभं राहून चक्कर येऊन शंकरराव सिरसाट यांचा मृत्यू। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं गॅस तुटवड्यासंदर्भात आणखी एक पत्र। आंबील सणाला जैन मंदिरामध्ये गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात लोढांचं पत्र। मलबार हिल परिसरातील 16 जैन मंदिरात प्रत्येकी 5 सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी।